अक्कलकोटमधील बाळाप्पा मठाची एक अद्भुत गोष्ट आहे. बाळाप्पा हे स्वामींचे निस्सिम भक्त होते. स्वामींनी त्यांना चिन्मय पादुका देऊन अक्कलकोटमध्ये स्वतंत्र मठ बांधण्यास सांगितले. आज हाच मठ गुरुमंदिर म्हणून ओळखला जातो. 2017 मध्ये या वास्तूचं रिनोव्हेशन होणार होतं, पण तेव्हाच या मठाच्या फरशीवर स्वामींची पावले उमटली आणि स्वामींनी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. मठात आखलेल्या चौकटीवर आजही आपण ही पावले पाहू शकता. मठात असलेली स्वामींची जुनी छायाचित्रे अतिशय जिवंत वाटतात. दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 8 वाजता भक्तांना प्रसाद असतो. इथे वरच्या साईडला ते मी लास्टला दाखवत आहे, अन्नछत्र आहे. हा सुंदर मठ आहे. इथं आल्यानंतर एक प्रसन्न मनाला शांती, खूप छान वाटतं. एकदा नक्की भेट द्या या मठाला. हे पहा, आता मी पूर्ण मठ दाखवते. हे वरती पण आहेत असे चौकोन आखलेले. हे पहा, अशा पद्धतीचे पावलं उमटलेली आहेत स्वामींची. अगदी फर्स्ट दरवाजापासून शेवटपर्यंत म्हणजे एंड तक आहेत ही पावलं. अशा पद्धतीचं हे सुंदर गुरुमंदिर आहे. हे पहा, ही छायाचित्र अजूनही खूप जिवंत वाटतात, खूप सुंदर आहेत. अशा पद्धतीने सगळीकडे लावलेली आहे. खूप सुंदर मठ आहे. सर्व बाजूनी ही छायाचित्र लावलेली आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही गादी, हे बाळाप्पा महाराज आहेत खुर्चीवरच्या फोटोतले, आणि ही स्वामींची गादी. अतिशय सुंदर छायाचित्र आहे ती. हे पहा, बाळाप्पा महाराज. खूप सुंदर आहे इथं. हे पहा, अशा पद्धतीनं मेन गाभारा आहे. स्वामींचे फोटो, हा बाळाप्पा महाराजांचा फोटो. खूप सुंदर मूर्ती दिसत आहेत त्यातल्या फोटोतल्या. ही दत्त महाराजांची, ही स्वामी आणि सर्व त्यांच्यासोबतचे त्या काळातले फोटो पण खूप सुंदर आहेत बरं. बजरंगबलीचं मंदिर आहे हे. इकडच्या साईडनी बाहेर जायचं, इकडं गायी आहेत, त्यांचं हे चारा वगैरे, आणि ही वरच्या साईडला वरती अन्नछत्र आहे.